महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा आजपासून सुरू झालाय। सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस स्वतः प्रचाराला उतरलेत। सांगलीमध्ये देवेंद्र फडणवीसांची सभा पार पडली। यावेळी सांगलीतील अनेक प्रश्नांवरती मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं। तसंच सांगली महापालिकेसाठी 100 कोटींचे रस्ते, 105 कोटींच्या पाणी योजना, 253 कोटींची ड्रेनेज योजना यांच्यासह 100 कोटी रस्ता आणि काळी खाण विकासासाठी 18 कोटी दिल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। दरम्यान कौलापूर विमानतळाच्या मैदानावरती शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे यांनी फडणवीसांची भेट घेतली। शक्तीपीठ महामार्ग जुन्याच पद्धतीने करण्याबाबत संभाजीराव भिडेंनी फडणवीसांना निवेदन दिलं। आमदार साहेब, दोन्ही आमदार असं म्हणत होते की मागच्या वेळी तुम्ही सांगितलं आणि पैसे दिले, आता देखील तुम्ही घोषणा करा। मी घोषणा एवढीच करण्याकरता आलो आहे, तुम्ही महानगरपालिका निवडून आणा, तुम्हाला कुठल्याच कामामध्ये पैशाची कमतरता राहणार नाही। सांगली पाठोपाठ कोल्हापूरच्या इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शो पार पडला। यावेळी चंद्रकांत पाटलांसह अनेक भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते। महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी पार पडलेला मुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच रोड शो होता। मुंबईमध्ये वरळी डोम इथे आज महायुतीचा पहिला जाहीर मेळावा होणार आहे। आजच्या मेळाव्यातनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुतीतल्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। तर मुंबईसाठी भविष्यामध्ये काय संकल्पना आहेत याचाही वचननामा आजच्या मेळाव्यातनं मांडण्याची शक्यता आहे। पिंपरीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवरती निशाणा साधला होता। भाजपची राक्षसी भूक पाहवत नसून इथे मोठ्या प्रमाणावरती हप्तेखोरी सुरू असल्याचा आरोप अजित पवारांनी केला होता। आता अजित पवारांच्या टीकेला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। अजित पवारांना सोबत घेताना विचार करा असं फडणवीसांना आधीच सांगितलं होतं। असं जोरदार प्रत्युत्तर रवींद्र चव्हाणांनी नाव न घेता अजित पवारांना दिलंय। यासोबत अजित पवारांना थेट इशाराही रवींद्र चव्हाणांनी दिलाय की ही सर्व मंडळी कशा पद्धतीने आपल्या बरोबर जोडली गेली। मी तर देवेंद्रजींना नेहमी खासगीत सांगायचो, साहेब थोडासा विचार करा, साहेब थोडासा विचार करा। पुणे आणि पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते हे मला रोज सांगतायत थोडासा विचार करा। परंतु काल सभेमध्ये काय घडलं, पत्रकार परिषदेमध्ये काय बोललो, त्याची सर्वांची चर्चा झाली। मी फक्त एवढंच सांगेन, पेलवानाच्या नादाला लागायचं नसतं। देवा शपथ सांगतो, पेलवानाच्या नादाला लागायचं नसतं। महेश भाऊ, अजून सोडली तर नाही ना पेलवानी? नाही सोडली। मी विचारायलाच गेलो होतो, बाबा पेलवानी सोडली का? त्यामुळे पेलवानाच्या नादाला लागू नका। पुण्यात अजित पवारांनी भाजपवरती टीका केल्यानंतर शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांनीही त्यांना समर्थन दिलंय। आपलं टीका करण्याचं काम अजित पवार करत असल्याचं उदय सामंत म्हणाले। आपल्याला टीका करायची काहीच आवश्यकता नाही। ते आपलं सगळं काम अजितदादा पूर्ण करतायत, हे आपण बघितलं असेल। समोरच्यानं टीका केली तरी आपण टीका करायची नाही, कारण आपण एकनाथ शिंदे साहेबांचे कार्यकर्ते आहोत। आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते आहोत। त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे की समोरच्यानं टीका जर केली तर त्याला मी विकासानं उत्तर देतो। या पुण्याला देखील आपल्याला विकासानं उत्तर द्यायचं। तर चंद्रशेखर बावनकुळेंनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे। अजित पवारांनी असं बोलायला नको होतं असं बावनकुळे म्हणाले। अजितदादा असे का बोलले मला माहित नाही, त्यांनी बोलायला नको आहे। अजितदादांनी बोलायला नको आहे। आपण मित्रपक्षात जरी विरोधात लढलो तरी महायुतीमध्ये कुठलेही मतभेद मनभेद होणार नाही याची काळजी माननीय अजितदादांनी आणि आम्ही सर्वांनी घ्यायची आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी आत्तापर्यंतच्या निवडणुकीच्या कुठल्याही भाषणामध्ये कुठल्याही नेत्यावर कधी टीका केली नाही, कुठल्याही पक्षावर टीका केली नाही। विकासाचे राजकारण केलं, विकासाचा व्हिजन मांडला आहे। त्यामुळे माझी एकनाथजी आहेत, अजितदादा आहे, आम्ही सर्व या सर्वांना आमची विनंती राहील, सर्वांनी समन्वय करून मित्र पक्षामध्ये मात्र मतभेद मनभेद करू नका एवढीच विनंती आहे।
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंची 6 जानेवारीला संयुक्त मुलाखत होणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि अभिनेते महेश मांजरेकर ही संयुक्त मुलाखत घेणार आहेत. संजय राऊतांनी या संदर्भात माहिती दिली आहे. आता दणदणीत खणखणीत संयुक्त मुलाखत असं ट्विटही राऊतांनी केलंय. सध्या शिवसेना आणि मनसेमध्ये संयुक्तचा जमाना आहे. संयुक्त वचननामा, संयुक्त बैठका, संयुक्त प्रेझेंटेशन, संयुक्त सभा, हे सगळं संयुक्त असल्यामुळे मी नेहमी माननीय उद्धव साहेबांची मुलाखत घेत असतो किंवा बाळासाहेबांच्याही खूप मुलाखती घेतल्या. यावेळेला अशी एक चांगली सूचना आली, मग संयुक्त मुलाखत का नको, आणि त्याला या संयुक्त मुलाखतीला माननीय उद्धव साहेब आणि माननीय राजसाहेब यांनी मान्यता दिलेली आहे. मुलाखत घ्यायला आता जर 2 नेते मुलाखत संयुक्त देत आहेत तर मग मुलाखतकार पण संयुक्त पाहिजेत. त्याच्यामुळे मुलाखतीला यावेळेला माझ्याबरोबर महेश मांजरेकर आहेत. महापालिका निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाकडून उमेदवारांच्या प्रचार खर्चाची नवी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. महापालिकेच्या श्रेणीनुसार ही मर्यादा वेगवेगळी असेल. अ वर्ग महापालिकांसाठी सर्वाधिक 15 लाख रुपये खर्च मर्यादा ठेवण्यात आली आहे. उमेदवारांच्या प्रचारावरील खर्चावर यावेळच्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाची विशेष सायबर टीम लक्ष ठेवणार आहे. राज्यामध्ये बिनविरोध विजयी झालेल्या उमेदवारांच्या निवडीला ब्रेक लागलाय. निवडणुकांच्या आधीच राज्यभरामध्ये एकूण 67 उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली. आता आयोगाने या बिनविरोध निकालांची चौकशी करण्याचे आदेश दिलेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवड झालेल्यांच्या विजयाची घोषणा केली जाणार नाही असं आयोगाने म्हटलंय. त्यामुळे विजयाचा जल्लोष करणाऱ्यांना मोठा धक्का बसलाय. विरोधी उमेदवारांवरती दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडलं गेलं का याची तपासणी केली जाईल. चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह राज्यामध्ये अनेक ठिकाणी उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत आणि त्याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे. मात्र हे उमेदवार कसे निवडून आले याची पोलखोल राज ठाकरे होणाऱ्या सभांच्या माध्यमातून करणार आहेत. त्या संदर्भातले काही कॉल रेकॉर्ड्स, व्हिडिओज आणि अन्य महत्त्वाचे पुरावे मनसे नेत्यांनी राज ठाकरेंकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे. त्यामुळे या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांच्या प्रकरणी मनसे आक्रमक झालेली पाहायला मिळते. सध्या अनेक महापालिकेमध्ये महायुतीचे उमेदवार बिनविरोध विजयी होत असल्याचं पाहायला मिळतंय. यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आता खोचक टीका केली आहे. माझ्या उभ्या आयुष्यात अशी निवडणूक कधी पाहिली नसल्याचं राज ठाकरे म्हणालेत. बाळासाहेबांसोबत अनेक निवडणुका पाहिल्या, पण अशी निवडणूक जिथे 65 उमेदवार बिनविरोध होतात हे पहिल्यांदाच पाहिलंय असं राज ठाकरेंनी सांगितलं. नेत्यांसोबतच्या बैठकीमध्ये अविनाश जाधव, अभिजित पानसे आणि राजू पाटलांशी चर्चा करताना राज ठाकरे म्हणाले. दरम्यान देशाच्या इतिहासामध्ये इतके बिनविरोध कधी निवडले नव्हते. निवडणूक अधिकाऱ्यांचे फोन तपासा, बिनविरोधचं गुपित कळेल अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. निवडणूक आयोग हे या भ्रष्टाचारांच्या ताटाखालचं मांजर झालं आहे. हे पाळीव मांजर आहे निवडणूक आयोग, महाराष्ट्राचा आणि देशाचा. नोकर आहेत भाजपचे आणि या भ्रष्ट मंत्र्यांचे. जे कल्याण बॅनर्जी म्हणाले की ज्ञानेश कुमार इज अ सर्वंट ऑफ BJP, ते सत्य आहे. आणि महाराष्ट्रातले दोन्ही निवडणूक आयुक्तसुद्धा हे हरकामे आहेत, सरकारचे हरकामे. निवडणूक यंत्रणेला स्पष्ट सूचना होत्या. 3 वाजेपर्यंत माघारीची वेळ होती, पण त्यानंतरसुद्धा माघारीसाठी कोणी अर्ज घेऊन आले तर ते स्वीकारा आणि 3 वाजल्याच्या आधीची वेळ टाका. या स्पष्ट सूचना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आलेल्या आहेत. काल त्या संदर्भात मी एक ट्विटसुद्धा केलं. मला माहिती आहे काही अधिकाऱ्यांनी मला फोन करून सांगितलं, हे ज्याला तुम्ही RO म्हणता, निवडणूक अधिकारी म्हणता, त्यांचे फोन कॉल जे रेकॉर्ड्स आहेत ते चेक करा. महायुतीचेच उमेदवार कसे बिनविरोध होतात असा सवाल काँग्रेसच्या सतीश पाटलांनी केलाय. दरम्यान वारीमा पैशांचा वापर करण्यात येतोय. निवडणूक आयोगाने निपक्षपातीपणाने याची चौकशी करावी अशी मागणी सतीश पाटलांनी केली आहे. पैशाचा वारेमाप वापर, प्रशासनाचा दबाव, आरोनी अनेक ठिकाणी चुकीचे घेतलेले निर्णय आणि गैरफायद्यातून या महायुतीचेच कसे बिनविरोध होतात, महायुतीचेच उमेदवार कसे बिनविरोध होतात, बाकी कुठल्या पक्षाचे का होत नाही,
याचा अर्थ दबावाचं राजकारण, पैशाचं राजकारण, यातून या सगळ्या गोष्टी होतात. आजच निवडणूक आयोगानं बिनविरोध ज्या झालेल्या आहेत त्याची चौकशी करावी अशा सूचना त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला वाटते निवडणूक आयोगानं चौकशीचा फार्स न करता खरी चौकशी करावी अशी आमची अपेक्षा आहे. नगरपालिका नगरपंचायतींमध्ये भाजप आणि सत्ताधारी पक्षांचे शेकडो उमेदवार बिनविरोध आले. आता महापालिका निवडणुकीतही त्यांचीच पुनरावृत्ती होतीये. तब्बल 67 जागांवरती भाजप आणि शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध झालेत. एवढ्या मोठ्या संख्येनं उमेदवार बिनविरोध होणं ही लोकशाहीची हत्या आहे, असं स्वतः भाजपचे नेते म्हणतात. 2018मध्ये पश्चिम बंगालच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसचे 34% उमेदवार बिनविरोध जिंकले होते. त्यावेळी भाजपच्या लोकांनी दहशतीच्या वातावरणामुळे हे घडतंय, ही लोकशाहीची हत्या आहे आणि निवडणूक घोटाळा आहे अशी टीका आणि संताप व्यक्त केला होता. इतकंच नाही तर भाजपच्या नेत्यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजेही ठोठावले होते. सर्वोच्च न्यायालयानंही 16,000 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या यावर आश्चर्य व्यक्त केलं होतं, पण ते निकाल रद्द केले नव्हते. उमेदवारांनी वैयक्तिक याचिका दाखल कराव्या अशा सूचना दिल्या होत्या. नेमकी याचीच पुनरावृत्ती सध्या महाराष्ट्रात दिसून येते आणि पश्चिम बंगालमध्ये आरोप करणारा भाजप महाराष्ट्रात सध्या तृणमूल काँग्रेसच्या जागी आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये राजकीय लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. शहरातील तब्बल 69 जागांवरती शिंदे आणि ठाकरेंची शिवसेना आमनेसामने असेल. शिवसेना केवळ 18 जागांवरती मनसेच्या विरोधात आहे. एकीकडे शिंदे सेना 92 जागांवरती मैदानात उतरली असताना भाजप 137 जागांवरती निवडणूक लढवतीये. भाजप आणि ठाकरे सेनेमध्ये 97 जागांवरती थेट सामना होणार आहे. 35 जागांवरती भाजप विरुद्ध मनसे अशी लढत रंगणार आहे. तर प्रत्येकी 5 जागांवरती भाजप आणि शिवसेना पवारांच्या राष्ट्रवादीसमोर उभे ठाकतील. नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडीची एकजूट तुटताना दिसतेय. शहरामध्ये महाविकास आघाडीचे तब्बल 12 उमेदवार एकमेकांच्या विरुद्ध निवडणूक लढवत आहेत. प्रभाग क्रमांक 18, 20, 21, 24, 26 आणि 28 मध्ये आघाडीतील उमेदवार आमनेसामने आहेत. एका बाजूला ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र दिसत आहेत, तर दुसऱ्या बाजूला काँग्रेस आणि शरद पवार गटाची राष्ट्रवादी एकत्र लढतीये.